पण जी भाषा वापरली जाते, जो अंगविक्षेप केला जातो, तो दुर्लक्ष करण्यासारखा नसतो. मित्र हो, नमस्कार. गुणरत्न सदावर्ते नावाचे एक वकील आहेत बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये. निश्चित तुम्ही ओळखता त्यांना, मला कल्पना आहे. त्यांच्या वकिलीचं माहित नाही हो, पण वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्र त्यांना चांगलंच ओळखतो, तुम्हीही ओळखता. त्यांच्या एकंदर वागण्या बोलण्यावरून तर ते बघा वकील आहेत असं आपल्यालाही वाटत नाही, पण आपल्या वाटण्यावरून काय फरक पडतो. भारतीय जनता पक्षाची बाजू घेण्यासाठी ते एवढी आरडाओरड करतात, एवढे विचित्र अंगविक्षेप करतात आणि मुद्दे सोडून भरकटत असतात. मग काय, लोक सरळ चॅनल बदलतात किंवा टीव्हीच बंद करून टाकतात. नकोच ते, तो आरडाओरडा नको, ते चाळे नको, तो अंगविक्षेप नको. लोकांच्या हातात काय हो, चॅनल बदलणे किंवा टीव्ही बंद करणे एवढंच आहे ना. पण सोशल मीडियावर बघा लोक काय काय बोलतात. अहो नको नको ते बोलतात. आता ते वाचतात किंवा त्यांना काही वाटतं न वाटतं आपल्याला माहित नाही. अशा व्यक्तीला टीव्हीवर बोलवतात म्हणून चॅनलला सुद्धा लोक वाईट वाईट बोलू लागलेले आहेत. प्रसार माध्यमावर येऊन ते भाजपचा आणि देवेंद्र फडणवीस यांची वकिली करताना दिसतात. अशी वकिली करायला काय हरकत नाही हो, आपली हरकत असायचं काय कारण आहे. पण जी भाषा वापरली जाते, जो अंगविक्षेप केला जातो, तो दुर्लक्ष करण्यासारखा नसतो. मग संतापलेले चिडलेले लोक त्यांच्या घरावर चाल करून जातात, त्यांना फोन करून धमक्याही देतात. बघा असे कितीतरी फोन कॉल युट्यूबवर पाहायला मिळतात. आणि आता तर काय, त्यांच्या कानाखाली मारणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस सुद्धा जाहीर केलं गेलं आहे. नाही, कायदा कुणीही हातात घेऊ नये, पण यात गुणरत्न सदावर्तेही आले. आता बघा, हिंदी भाषेच्या सक्तीवरून गेल्या काही दिवसापासून राजकारण बरंच ढवळून निघालेलं आहे. सरकारची बाजू घेऊन माध्यमावर आरडाओरड करणारे हे गुणरत्न सदावर्ते उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल वाटेल तसं बोलू लागलेले आहेत. अहो सदावर्ते हे काही कुणी राजकीय पक्षाचे नेते नाहीत, कुठल्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत, पण त्यांना सभ्यतेची ही जाणीव नसावी का हो. नको नको ते शब्द वापरून अनेकांना डिवचण्याचा हे प्रयत्न करतात आणि मग लोकही त्यांना धमकावतात. आता हे सदावर्ते म्हणतात, माझी हत्या करण्यापर्यंत मला धमक्या मिळालेल्या आहेत, माझ्या लेकरा बाळांना अर्वाच्य शिवीगाळ करण्यात येत आहे. अर्थात असं होत असेल तर हे निश्चितपणे गैर आहे. त्यांच्या लेकरा बाळांना अर्वाच्य बोलणं निश्चितपणे चुकीचं आहे. याबाबत सन्माननीय पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त काळजी घेतील, दखल घेतील असं ते म्हणतायत. मला धमकी दिली जात आहे, हे लोक माझे आणि माझ्या कुटुंबाची हत्या करतील, कानाखाली मारतील, त्यासाठी बक्षीस सुद्धा ठेवलेलं आहे. यावर पोलिसाच्या IT विभागाने योग्य ती कारवाई करावी, हे असं सदावर्ते म्हणाले. पण हे सदावर्ते एवढ्यावर थांबलेले नाहीत. आपली जर कुणी हत्या केली तर त्यांनी 3 बड्या नेत्यांची नावं घेऊन ठेवलेली आहेत. ते म्हणतात, माझी हत्या झाली तर राज ठाकरे आणि त्यांची पिल्लावळ, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे जबाबदार असतील. सदावर्ते यांच्या बोलण्याला तसं कोणी फारसं गंभीरपणे घेत नाही, हा भाग वेगळा. तसं कुणी कोणाला धमक्या देणं हे सुद्धा कायद्याला धरून नाही. पण आदवा तद्वा बोलून लोकांना डिवचणं हे सुद्धा योग्य नाही ना. सदावर्ते यांना जर हत्या होण्याची एवढी भीती वाटत असेल तर त्यांनी पोलीस संरक्षण मागायला हवं. त्यांची गृहमंत्र्यांची खूप जवळीक आहे ना. माध्यमावर 3 बड्या नेत्यांची नावं घेऊन काय साध्य होणार आहे. थेट पोलिसात जाऊन त्यांनी या 3ही नेत्यांच्या विरोधामध्ये तक्रार करायला हवी, तशा पद्धतीचे पुरावे द्यायला हवेत. वकील आहेत ते, मोठे वकील आहेत, आपण त्यांना सांगायची काय गरज आहे हो. पण त्यांनीही काही मर्यादा पाळावी. अहो टीका करायचीच असेल तर करावी, पण काही पातळीही सांभाळावी, असा कानमंत्र त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी द्यावा, ही मात्र गरज नक्की बनलेली आहे. होय ना मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.